काय चला सन्मान्य मंत्री महोदया उत्तर देत होत्या आणि त्यांना डिस्टर्ब करायचं नाही म्हणून मी शांत होतो, कारण आपण मला प्रश्न द्याल याची मला खात्री होती, विचारला द्याल याची खात्री होती. मंत्री महोदया, इथं आपण स्ट्रीट लाईटच्या संदर्भामध्ये असं सांगितलं की स्ट्रीट लाईट लावण्याचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जातंय, त्याचे थकीत बिल हे सरकारच्या वतीनं भरलं जातंय असं आपण सांगितलं. मी आपल्याला सांगतो मंत्री महोदया, पूर्वी हे स्ट्रीट लाईट सरकारमार्फत जिल्हा परिषदेमार्फत स्ट्रीट लाईट पूर्णपणे लावून दिले जातोय गावागावामध्ये, आणि त्याचं बिल सुद्धा जिल्हा परिषदेमार्फत सरकारच्या वतीनं भरलं जात होतं. पण आता सरकारनं असा निर्णय घेतलाय की ज्यांना कोणाला गावामध्ये स्ट्रीट लाईट बसवायचं असेल ते ग्रामपंचायतीने खर्च करावा, सरकार खर्च करायला तयार नाही. त्याचबरोबर या स्ट्रीट लाईटचं बिल हे ग्रामपंचायतीनं भरावं, सरकार भरायला तयार नाही. सरकारच्या हातामध्ये आता काय होतं, 15 वित्त आयोगाचे पैसे येतात, थकीत बिल असतं त्यातले ते पैसे काढून घेतात आणि उरलेली रक्कम ग्रामपंचायतीला देतात. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगाल का की स्ट्रीट लाईट बसवण्याकरता सरकारच्या वतीनं येणारा खर्च हा आपली MSEB करेल, आणि त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच या स्ट्रीट लाईटचं बिल भरण्याचं काम सुद्धा सरकार करेल असं आपण स्पष्टपणे उत्तर द्या. मी आपलं अभिनंदन करायला उभा राहीन. चला अध्यक्ष महोदय, मी यापूर्वी सुद्धा सांगितलं की जे थकीत बिलं होते ग्रामपंचायतचे असतील, वेगवेगळ्या विभागाचे असतील, ते त्या विभागाच्या माध्यमातून आपण जी काही कंपोजिट बिलिंग प्रणाली आणलेली आहे त्याच्याद्वारे आपण ते घेणार आहोत. ह्याचा निर्णय 16 मार्च 2026 ला झालेला आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभाग हे थकीत बिलं भरतील, त्यानंतर ग्रामपंचायत त्यांना जिथे स्ट्रीट लाईट लागतो किंवा आणखीन काय लागतं ते ग्रामपंचायत बसवेल. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4 पुढे ढकललेली आहे. नाही आता नाही किती वेळ चालवायची, याला काही वेळेला मर्यादा आहे. पुढच्या लक्षवेधी घ्यायचा आहे, पुढचा बिझनेस बाकी आहे. असं नाही होणार. आता बोलले ना भास्करराव जाधव साहेब बोललेत ना. हा नाही राऊत साहेब, असं नाही आहे. कुठल्या लक्षवेधीला किती वेळ द्यावा बघा, किती वेळ बोला थोडक्यात. खरं पाहिलं तर इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सेज दॅट एनी स्टेट कमिशन कॅन डिटरमाइन द टेरिफ, बट इट शुड बी इन अकॉर्डन्स विथ द इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. परंतु या ठिकाणी जी वसुली बिल चार्जेसच्या नावावर होत आहे ती इट इज अ लूट ऑफ द पीपल ऑफ महाराष्ट्र हु आर द रिटेल कंझ्युमर ऑफ महाराष्ट्र. रिटेल कंझ्युमर कडनं हरकत आहे. महाराष्ट्र वीज नियामक मंडळ कर वसूल करू शकत नाही.